नमस्ते माझ्या टेलर मैत्रिणींनो, बघा हे कटोरी ब्लाऊज आहे आणि लांब बाही आहे आणि बाहीवर मी ही डिझाईन बनवली। तर हे साडीचं कापड आहे गुलाबी आणि त्या गुलाबी कापडचीच मी ह्या पट्ट्या लावून याची अशी डिझाईन बनवली आणि याच्यात हे असे फूल करून याच्यात एक मणी टाकलेला आहे प्रत्येक याच्यात। म्हणजे हे असे दोन्ही सुईने असं हे शिवायचं आणि त्यात मणी टाकायचा। तर हे साडीचं मॅचिंग यात मी टाकलेलं आहे गुलाबी आणि कटोरी ब्लाऊज आहे आणि कटोरी बघा किती परफेक्ट बसलेली आहे। आणि ही कटोरी मी डायरेक्ट कपड्यावर कापत असते। ब्लाऊजसुद्धा मी डायरेक्ट कपड्यावर कापते आणि कटोरी पण डायरेक्ट कपड्यावर। म्हणजे कटोरीचा असा काही पेपर कटिंग वगैरे काही करून ठेवलेली नाही आहे मी। कोणत्याही मापाचं कटोरी ब्लाऊज असो तर ते मी डायरेक्ट कपड्यावर कटोरी कापते। 28 पासून ते 45 46 48 पर्यंत मी डायरेक्ट कपड्यावर कटोरी कापते। म्हणजे 28 पासून तर कोणतीही कटोरी असो डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची। आणि ब्लाऊजसुद्धा कोणत्याही मापाचं ब्लाऊज असो तर ते मी डायरेक्ट कपड्यावरच कापते। त्या मापाचे सुद्धा माझ्याकडे काही पेपर कटिंग वगैरे काही नाही आहे, मी डायरेक्ट कपड्यावर कापते। तर हे पाठीमागून बघा गोलगळा केलेला आहे, पाठीमागून गोलगळा आणि त्याला एक छोटीशी बारीक अशी लेस लावली। आणि ही पाठीमागून तर मला हे कस्टमरनेच हे छोटीशी लेस लावायला सांगितली होती आणि ही डिझाईन ही कस्टमरच्या आवडीनुसारच आहे। ही बाहीवरची डिझाईन ही कस्टमरच्या आवडीनुसारच ठेवलेली आहे मी, कस्टमरनी जशी सांगितली तशी। आणि आता हे 44 मापाचं ब्लाऊज आहे। हे छातीचं माप याचं 44 आहे, म्हणजे फुल मोठ्या साईजचं ब्लाऊज आहे 44 मापाचं। तर कटोरी ही मी कटोरीचं माप हे मधात मी 7.25 घेतलेलं आहे आणि इथं 9.25, म्हणजे सेंटरला मी 8.25 घेते आणि इथलचं माप असतं 9.25 आणि त्याच्यानुसार मग इथं हा टक्स पडतो। हे दुसरं ब्लाऊज आहे त्याच कस्टमरचं 44च्या मापाचं। बघा कटोरी किती छान बसते, एकदम परफेक्ट। म्हणजे सेंटरला कटोरीचं माप असतं 8.25 आणि इथली बाजू असते 9.25। म्हणजे आपण इथं जर 7.5 घेतलं तर इथं 8.5 घ्यायचं, इथं जर कटोरीचं माप 7 जर घेतलं तर इथं 8 घ्यायचं, म्हणजे असं माप। आता जर 6ची कटोरी ठेवायची असली इथं 6चं जर माप घेतलं तर आपण इथं 6 ठेवणार। अशा पद्धतीनं माप बदलतं लहान मोठ्या कटोरीचं। आणि हे पण लांब बाही आहे, 9 इंचाची बाही आहे आणि हे ब्लाऊज एकदम रेडी आहे। आणि याला पण पाठीमागून गोलगळा आहे। आणि विशेष म्हणजे माझी जी अशी कटाई आहे की शोल्डर कधीच उतरत नाही आहे। माझं जे शोल्डरचं आणि गळ्याचं माप जे असतं तर शोल्डर कधीच उतरत नाही आहे, एकदम परफेक्ट बसते शोल्डर आणि कटोरी। महत्त्वाचं म्हणजे कसं शोल्डर परफेक्ट बसली पाहिजे आणि कटोरी बरोबर बसली पाहिजे, तर तेव्हा कुठे हे ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित येते। तर अशा पद्धतीने माझे हे 2 ब्लाऊज एका कस्टमरचे रेडी आहेत। तर माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।